नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेंट मेरीज मलंकारा हायस्कूलच्या या शैक्षणिक यूट्यूब वाहिनीवर मी सहाय्यक शिक्षक राजू सोनावणे आपले मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 7वी व 8वी मराठी विषयातील उपयोजित लेखनावर आधारित आम्ही सूचना फलक वाचतो या घटकाचा अभ्यास करणार आहोत। आम्ही सूचना फलक वाचतो या घटकाचा अभ्यास करण्यापूर्वी सर्वप्रथम आपण सूचना म्हणजे काय हे पाहणार आहोत। सूचना म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची माहिती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणजे सूचना होय। समजून घेण्याचा भाग असा आहे की एखाद्या गोष्टीची माहिती, कोणती घटना असो किंवा प्रसंग असो, त्याची माहिती दुसऱ्यापर्यंत आपण ज्याच्या साहाय्यानं किंवा ज्या माध्यमानं पोहोचवतो त्याला आपण सूचना असं म्हणतो। सूचनेला इंग्लिशमध्ये आपण नोटीस असं म्हणतो। अतिशय महत्त्वपूर्ण भाग हा आहे अभ्यासाच्या दृष्टीनं, भाषा अभ्यासाच्या दृष्टीनं। विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा, त्या विद्यार्थ्याने जो भाषा किंवा जी भाषा त्यानं अभ्यासली आहे त्या अभ्यासलेल्या भाषेचा वापर त्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करता यावा, त्याला वेगवेगळ्या सूचना आहेत त्या वाचता याव्यात, त्या सूचनांचे योग्य अर्थ त्याला लावता यावेत, त्यासाठी या सूचना आम्ही सूचना वाचतो या घटकाचा समावेश या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे। आम्ही सूचना वाचतो हा भाग आपण अभ्यासतोय। सूचना म्हणजे काय हे आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहे। सूचना म्हणजे काय हे आपण अभ्यासले। आता आपण सूचना फलकाचे वेगवेगळे विषय अभ्यासणार आहोत। त्यापूर्वी आपल्याला सूचना ह्या कशासाठी आवश्यक असतात किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सूचना द्याव्या लागत असतात किंवा दुसऱ्याने दिलेल्या ज्या काही सूचना आहेत त्या वाचून आपल्याला त्याचा योग्य अर्थ लावावा लागतो किंवा त्या सूचना वाचल्यानंतर योग्य अपेक्षित कृती ही आपल्याकडून व्हावी लागते। त्यासाठी त्या सूचनेचं आकलन आपल्याला होणं किंवा वेगवेगळी कौशल्य आपल्यामध्ये निर्माण झाले पाहिजेत। त्यासाठी सूचनेची सुरुवात ही शाळेपासूनच विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला होते। शाळेमध्ये वेगवेगळ्या सुट्टींच्या संदर्भामध्ये सूचना येत असतात। जसं भारत देश हा एक विविधतेने नटलेला देश आहे। अनेक जाती, धर्म, पंथाचे लोक भारतामध्ये राहतात। भारतीय नागरिक हे उत्सवप्रिय आहेत। वेगवेगळे उत्सव किंवा सण मोठ्या प्रमाणामध्ये भारत देशामध्ये साजरे केले जातात। त्यामुळं अशा ज्यावेळेस सणांना किंवा उत्सवाच्या प्रसंगी वेगवेगळ्या सुट्ट्या या शाळेमध्ये घोषित केल्या जातात। काही वेळेस शाळेमध्ये वर्गात पिऊनच्या माध्यमातून किंवा शिपायाच्या माध्यमातून आपण काय करत असतो, सूचना ह्या वर्गापर्यंत येतात, शिक्षक त्या वाचून दाखवतात। त्याच पद्धतीनं काही सूचना आहेत ज्या सूचना घोषणा केल्या जातात काही वेळेस, किंवा काही सूचना आहेत ह्या शाळेतल्या सूचना फलकावरती रेखाटलेल्या जातात किंवा लिहिल्या जातात किंवा चिकटवल्या जातात। अनेक तऱ्हेनं सूचना ह्या विद्यार्थ्यांपर्यंत सूचना फलकाच्या माध्यमातून पोहोचवल्या जातात। स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की ख्रिसमसची जी सुट्टी असते विशेषतः इंग्लिश माध्यमांच्या शाळेमध्ये हा जो सण आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। सगळ्या धर्माचे लोक, म्हणजे फक्त एकच कुठला धर्म त्याच्यामध्ये सहभागी न होता अनेक धर्मीय हा सण किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीचा हा जो सण आहे तो साजरा करतात। मग त्याच्यासाठी ज्या सूचना दिल्या जातात त्या सुद्धा सूचना फलकावरती लिहिल्या जातात। त्या सूचनांचा योग्य अर्थ विद्यार्थी लावतात किंवा शिक्षक यांना काय केलं जातं, त्या सूचना फलकाच्या माध्यमातून एक चांगला संदेश मिळत असतो। आणि त्यामुळं सूचना फलक हा विद्यार्थी दशेपासून आपल्या शाळेपासूनच आपण काय केलं पाहिजे, सूचना फलक वेगवेगळे वाचले पाहिजेत, त्याचा योग्य अर्थ आपण लावला पाहिजे, आपल्याला आकलन झालं पाहिजे आणि योग्य दिशेला योग्य तर्क किंवा अंदाज बांधून आपलं वर्तन आपण ठेवलं पाहिजे। त्यामुळं सूचना फलकाचे जे विषय आहेत त्यातला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे शाळेतील सुट्ट्यांच्या संदर्भात असणाऱ्या सूचना। जसं तुम्हाला मी एक ख्रिसमसच्या सुट्टीचं उदाहरण सांगितलं, अशा अनेक ईदची सुट्टी असते किंवा उन्हाळ्याची सुट्टी असते, दिवाळीच्या सुट्ट्या, अनेक सणांसाठी अनेक वेगवेगळ्या सुट्ट्या या काय केल्या जातात,
या ठिकाणी सूचना फलकावरती विद्यार्थ्यांना दिल्या जातात. सूचना फलकाचे विषय आपण अभ्यासतोय. शाळेतील सुट्ट्यांच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सूचना आपण अभ्यासल्या. त्यानंतर पुढचा आपण घटक अभ्यासणार आहोत तो म्हणजे सहली संदर्भामध्ये ज्या सूचना असतात त्या आपण पाहणार आहोत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे शाळेचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट असतं आणि त्यासाठी वेगवेगळे सहशालेय उपक्रम शाळेमध्ये आपण राबवतो आणि त्याचाच एक भाग असतो तो म्हणजे सहल. त्या सहलीला आपण इंग्रजीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये पिकनिक असं म्हणतो आणि पिकनिकच्या किंवा सहलीच्या संदर्भातल्या ज्या काही सूचना आहेत त्यासुद्धा फलकावरती बऱ्याचशा वेळा त्या ठिकाणी लिहिल्या जातात किंवा दाखवल्या जातात, चिकटवल्या जातात. मग त्यामध्ये सहल कुठं जाणार आहे, कशी जाणार आहे, मग सहलीसाठी आवश्यक असणारी साहित्य असतील किंवा सहलीची योग्य वेळ असेल किंवा ज्या काही सहलीच्या संदर्भातल्या सूचना असतात त्या शाळेच्या सूचना फलकावरती रेखाटल्या जातात. त्याच पद्धतीनं ज्या ठिकाणी आपण सहलीला जातो तर अशा सहलीच्या ठिकाणी किंवा पर्यटन स्थळावरती सुद्धा काही सूचना असतात. म्हणजे अगदी गडावर गेला तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की इकडे गड चढताना उतरताना सावकाश चढा किंवा कड्याजवळ उभारलेल्या कट्ट्यावर चढू नका, गाडीवर कुठेही केरकचरा टाकू नका. म्हणजे अशा वेगवेगळ्या सूचना या सूचना काय केल्या जातात, सहलीच्या संदर्भामध्ये सूचना दिल्या जातात किंवा अशा ठिकाणी अशा सूचना आपण काय करत असतो, वाचत असतो आणि त्या सूचनांमुळं आपलं जे वर्तणूक आहे किंवा आपले इंग्लिशमध्ये ज्याला आपण बिहेवियर आहे ते आपण काय करतो, व्यवस्थित ठेवतो आणि सूचना फलकाचा जो हेतू आहे तो त्यामुळं काय होत असतो, साध्य होत असतो. सूचना फलकाचे वेगवेगळे विषय आपण अभ्यासतोय. पुढचा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे रहदारी संबंधीची सूचना. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या वेळेस खऱ्या अर्थानं घरातून बाहेर पडतो म्हणजे रस्त्यावर येतो, मग तिथं गर्दी होत असते किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आपण ट्रॅफिक असं म्हणतो. मग अशी रहदारी वाढते किंवा हिंदीमध्ये त्याला यातायात म्हणतो आपण. मग रहदारीमुळं काय होत असतं, बऱ्याच वेळा गर्दी होत असते आणि अशा गर्दीच्या ठिकाणी काय केले जातात तर वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात. जसं स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की वाहतुकीचे नियम पाळा, इकडे यायचे टाळा. आता त्या दिशेला काय आहे तर काहीतरी म्हणजे स्मशानभूमी वगैरे किंवा मृत्यू ज्या ठिकाणी काय केला जाऊ शकतो, येऊ शकतो, तर अशा ठिकाणचं काय केलं पाहिजे, आपण ह्या सूचना वाचल्या पाहिजेत. काहीतरी वेगळे संकेत असतात, त्या संकेताच्या माध्यमातून सुद्धा रहदारी संबंधीच्या सूचना दिल्या जातात. अगदी शाळा असेल तर याचं चित्र असतं किंवा रेल्वे फाटक असेल तर तशा पद्धतीची चित्र, एक ज्याला इंग्लिशमध्ये आपण सिम्बॉलिक असं म्हणतो. म्हणजे ह्या रहदारी संबंधीच्या वेगवेगळ्या सूचनाच आहेत. किंवा काही वेळेस काय होतं तर काही कारणास्तव तो रस्ता असेल किंवा रोड असेल तो त्याचं काम सुरू असतं, मग तिथं लिहिलेलं असतं क्षमस्व, रस्त्याचं काम सुरू आहे, आपण पर्यायी मार्गाचा वापर करू शकता. अशा वेगवेगळ्या सूचना, म्हणजे आपण घरातनं बाहेर पडलो की रस्त्यावरच येतो, मग अशा वेळेस या सूचना आपल्याला काय केल्या जातात, वाचायला मिळतात. आणि ह्या सूचना वाचून आपण काय केलं पाहिजे तर आपलं योग्य वर्तणूक आपल्यामध्ये आणली पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं ह्या ज्या सूचना आहेत त्या सूचना आपण वाचलो, सूचना वाचल्या आणि त्या वाचलेल्या ज्या सूचना आहेत त्या आपल्याला त्या सूचनेचं आकलन झालं आणि आपण आपलं वर्तणूक काय केलेली आहे तशा पद्धतीनं योग्य रीतीनं आपण वर्तणूक त्या दिशेनं काय करतोय, नेतोय. असा त्याचा हेतू आहे की सूचनेमुळं काय झालं पाहिजे, अपेक्षित वर्तन, अपेक्षित कृती झाली पाहिजे समाजाकडून. सूचनेमुळं काय होत असतं तर ते साध्य होत असतं. त्यासाठी रहदारी संबंधीच्या ज्या सूचना आहेत त्या सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत. सूचना फलकांचे वेगवेगळे विषय आपण अभ्यासतोय. रहदारी संबंधीच्या सूचना आपण अभ्यासल्या. त्यानंतर दैनंदिन व्यवहारातील सूचना आपण अभ्यासणार आहोत. आता दैनंदिन व्यवहारामध्ये वेगवेगळ्या सूचना आपल्याला वाचायला मिळतात, पाहायला मिळतात. जसं की अमुक वेळी पाणी येणार नाही किंवा पाण्याचा तुटवडा निर्माण होणार आहे, अशा सूचना आपण वाचतो. किंवा बऱ्याच वेळा या ठिकाणी काहीतरी अभियांत्रिकी काम सुरू असल्यामुळं वीज पुरवठा खंडित होईल, अशा सूचना आपण अभ्यासतो. बऱ्याच सूचना असतात किंवा अगदी वेगवेगळ्या म्हणजे रस्त्याचं काम सुरू आहे सूचना, किंवा जो बाजार आहे किंवा मार्केट आहे हे ठराविक वेळेस बंद राहणार आहे. गणेश उत्सवामुळं वेगवेगळ्या पर्यायी काय होतात तर इथला मार्केट किंवा बाजार
दुसऱ्या ठिकाणी भरवला जातो. म्हणजे अशा सूचना ह्या दैनंदिन व्यवहारामध्ये वेगवेगळ्या ज्या सूचना असतात त्या आपल्याला वाचायला मिळतात. आणि त्या सूचनांचं आकलन झालं की आपण काय करत असतो, तर आपलं जे काही वर्तन आहे किंवा अपेक्षित कृती आहे ते योग्य रीतीनं आपण काय करत असतो. आणि हेच खरं सूचनेचा हाच गाभा घटक आहे की सूचनेमुळं काय करता यावं, योग्य मार्गदर्शन या समाजाला व्हावं आणि समाजाकडून तशी अपेक्षित योग्य कृती व्हावी, यासाठी सूचना फलक वाचणं, त्याचं आकलन होणं अत्यंत गरजेचं असतं. सूचना फलकांचे वेगवेगळे विषय अभ्यासल्यानंतर सूचना तयार करताना घेतलेली काळजी आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे काय, तर सूचना तयार करताना किंवा लिहिताना नेमकी कोणती काळजी घेतलेली असते ज्याच्यामुळे सूचना प्रभावी होईल किंवा योग्य अपेक्षित वर्तन त्याच्यामुळे समाजामध्ये होणार आहे. त्यासाठी पहिली काळजी घेतली जाते ती म्हणजे सूचना कमीत कमी शब्दात असते. सूचना ही सूचना असते, त्यामुळं वाचकाला ती सहज अगदी जाता जाता वाचता यावी. सूचना वाचण्यासाठी कोणी अगदी आवर्जून वेळ काढून जात नाही. जसं चित्रपट पाहायला कोणी जातं तसं सूचना वाचायला कोण जात नाही. अगदी सहज कोणी बाजारात गेले, कोण कामाला गेलाय किंवा अन्य ठिकाणी गेलाय, फिरत सहज बाहेर पडलेल्यांना काय करता याव्यात, सूचना वाचता याव्यात. त्याच्यासाठी सूचना ज्या असतात त्या अगदी कमीत कमी शब्दात असतात. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. ते एक उदाहरण आहे. पार्किंगसाठी येथे पार्किंग करू नये, चाकातली हवा गेल्यास बाजूच्या दुकानातून भरून घ्यावी, कंसामध्ये ते दुकान आमचेच आहे. बघा, अतिशय योग्य शब्दामध्ये अगदी कमीत कमी शब्दात मार्मिक ज्याला आपण म्हणतो अशी इथं काय आहे, सूचना दाखवलेली आहे किंवा ती लिहिलेली आहे. सूचना ही कमी शब्दात असल्यामुळे वाचकाला ती पटकन वाचता येते, त्याचं आकलन होतं आणि वाचकाची योग्य अपेक्षित कृती वर्तन त्याच्यातून काय होत असतं, घडत असतं. त्याच्यामुळे सूचना तयार करताना ही काळजी घेतली पाहिजे ही सूचना ही काय असावी, अगदी कमीत कमी शब्दात परंतु आशयपूर्ण असली पाहिजे. सूचना लेखन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये आपण पुढे पाहणार आहोत. सूचनेचे लेखन स्पष्ट शब्दात नेमके व विषयानुसार असावे. आता बाळांनो काय आहे, तर बऱ्याच वेळा आपण लिहिताना हे योग्य दिशेने लिहितोय का हे तपासून पाहणं गरजेचं असतं. कारण बघा, आता इथं पुढं स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता सूचना आहे, भिवू नको, पुढच्या चौकात पोलीस आहे. म्हणजे काय, तर रहदारीच्या संदर्भातली ही जी सूचना आहे ती बरंचसं काहीतरी बोलून जाते अगदी कमी शब्दात. बघा, स्पष्ट शब्द आहेत आणि विषयाला अनुसरून अशी ही सूचना आहे. भिवू नको म्हणजे आपल्याला बऱ्याचशा वेळा भीती वाटते आणि मग अशा वेळेस आपल्याला कोणाची तरी मदत हवी असते आणि पोलीस हे समाजाच्या संरक्षणासाठी असतात आणि त्यामुळं ही पाटी नेमकं बरंचसं काय सांगून जाते की भिवू नको, पुढच्या चौकामध्ये पोलीस आहे आणि पोलीस असल्यामुळं म्हणजे समाजहिताचं काम त्या पोलिसांच्याकडून घडणार आहे आणि त्यासाठी तशा पद्धतीने ही सूचना दिलेली आहे जे योग्य शब्दामध्ये आहे आणि विषयानुसार आहे. त्याचे एक खूप चांगलं उदाहरण आहे जे या सूचनेच्या माध्यमातून काय केलं जाते, दाखवलं जाते किंवा इथं हे दिलेले आहे. त्यामुळं सूचनेच्या दृष्टीने कोणती काळजी घेतली पाहिजे याचं हे चांगलं उदाहरण आहे. एक नमुना हा या सूचनेच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे आणि याच्यामुळं योग्य अपेक्षित वर्तन समाजाकडून या ठिकाणी काय होणार आहे, घडणार आहे. सूचना फलक लिहिताना तयार करताना कोणती काळजी घेतली जाते हे पाहताना आपण पुढे पाहणार आहोत. त्यामध्ये असं आहे, सूचनेतील शब्द सर्वांना अर्थ समजण्यास सोपे असतात. सूचना जी लिहिलेली आहे त्या सूचनेमध्ये जे काही शब्द असतात ते सर्वांसाठी समजण्याला कसे असतात, अतिशय सोपे असतात. म्हणजे बघा, इथे एक नमुना स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. येथे बसून पान खाऊन थुंकणाऱ्याचे गाल लाल केले जातील. बघा, इथे बसून पान खाऊन ज्यावेळेस एखादी व्यक्ती थुंकते त्यावेळेस त्याच्या थुंकीचा जो रंग असतो किंवा वर्ण असतो तो लाल असतो. त्यामुळं कशी अलंकारिक भाषा वापरून अतिशय सोप्या शब्दामध्ये अगदी वाचणाऱ्याच्या पटकन लक्षात येईल असे ह्या सूचनेचे इथं शब्दांकन केलेलं आहे. समजण्यास अतिशय सोपे आहे, मार्मिक आहे. येथे बसून पान खाऊन थुंकणाऱ्याचे गाल लाल केले जातील. म्हणजे वाचता क्षणी जो पान खाणार आहे किंवा थुंकणार आहे त्याच्या लक्षात येईल की इथं जर आपण थुंकलो तर यदा कदाचित त्या थुंकीप्रमाणे आपलं जो चेहरा आहे किंवा आपलं जे गाल आहे तो काय होईल, लाल होईल. म्हणजे
सूचना लिहिताना ही काळजी घेतली पाहिजे आपण की आपले जे शब्द आहेत ते सर्वांना समजतील असे सोपे असावेत. त्यानंतर पुढं दुसरी सूचना आहे बघा, स्कूल एंड्स फ्रायडे, म्हणजे शाळा ही शुक्रवारी काय होणार आहे, बंद होणार आहे. आणि 2 जागरूक पालक आहेत ती काय करतायत, ती सूचना वाचतायत, किंवा शिक्षक आहेत ते काय करतायत, ती सूचना वाचतायत. आणि ती सूचना वाचल्यानंतर त्यांच्यामध्ये काय होणार आहे, योग्य अपेक्षित वर्तन होणार आहे, किंवा त्यांची जी अपेक्षित कृती असणार आहे ती त्या सूचनेच्या अनुषंगाने असणार आहे. तर अशा पद्धतीनं सूचनेमध्ये सूचना लेखन करताना आपण ही काळजी घेतली पाहिजे. सूचना लेखन करताना कोणती काळजी घ्यायची आहे ते पाहताना आपण पुढे पाहणार आहोत. सूचनेचे लेखन शुद्ध असते. आता ज्यावेळेस सूचना लिहिली जाते त्यावेळेस त्याचा हस्ताक्षर तर सुंदर असावंच, परंतु व्याकरणाच्या दृष्टीनं काना, मात्रा, उकार, उकार, स्वल्पविराम हे सगळे कसे असले पाहिजेत, योग्य रीतीनं त्या ठिकाणी दिलेले असले पाहिजेत. त्याच्यामुळं सूचनेचं जे लेखन आहे ते व्याकरणाच्या दृष्टीनं शुद्ध होणार आहे आणि वाचणाऱ्यांच्या मनावरती एक सकारात्मक परिणाम त्याचा होणार आहे आणि अपेक्षित कृती त्यांच्याकडून घडणार आहे. त्यामुळं सूचना लिहिताना आपण काळजी घेतली पाहिजे की आपलं जे लेखन आहे ते कसं असलं पाहिजे, व्याकरणाच्या दृष्टीनं शुद्ध असलं पाहिजे. एक नमुना कृतीसुद्धा स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, ज्याच्यामध्ये सूचनेचं लेखन हे अतिशय शुद्ध केलेलं आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामधीलच ती सूचना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. सूचना फलक लिहिताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे अभ्यासल्यानंतर आपण एक नमुना सूचना फलक पाहतोय स्क्रीनवरती, त्याचं प्रकट वाचन मी करतोय. कशा पद्धतीनं करावं याचा एक नमुना तुमच्यासमोर सादर करतोय. सूचना फलक दिनांक 23/9/19. समर्थनगर परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या आपल्या परिसराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. समर्थनगर परिसरातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा. पाणी पुरवठा विभाग, समर्थनगर. तर अशा पद्धतीनं ही जी नमुना सूचना फलक आहे, हा जो नमुना सूचना फलक आहे याचं प्रकट वाचन तुमच्यासमोर केलेलं आहे. आता याच्यावर आधारित प्रश्न इयत्ता 7वीला 8वीला आपल्याला असणार आहेत आणि पुढं जसं आपल्या इयत्ता वाढतील तसं एखादी सूचना लिहिण्यासाठी सुद्धा आपल्याला सांगितलं जाईल. त्यामुळं आपल्याला अगोदर वाचता व्यवस्थित आलं पाहिजे, तरच आपण काय करणार आहोत, त्याचं लेखन योग्य पद्धतीनं करणार आहोत. नमुना सूचना फलक अभ्यासल्यानंतर या सूचना फलकावर आधारित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे प्रश्न आणि प्रश्नोत्तरे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर त्या प्रश्नाचं मी प्रकट वाचन करतोय. प्रश्न पहिला आहे, ही सूचना कोणत्या तारखेला देण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे, ही सूचना 23/9/19 रोजी देण्यात आली आहे. अशा पद्धतीनं सुटसुटीत सोपी उत्तर आपण सोडवायचे आहेत. अतिशय सोपे प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न आहे, पाणी पुरवठा कधी बंद करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आपण लिहायचं आहे. आता 23 तारखेला ही सूचना लिहिलेली आहे आणि या सूचनेमध्ये उद्या शब्द आलेला आहे. त्यामुळं असे प्रश्न विचारले गेले तरी त्याचं उत्तर आपण कसं लिहायचं आहे बघा. पाणी पुरवठा उद्या दिनांक 24/9/19 रोजी बंद करण्यात येणार आहे. हे त्याचं अपेक्षित उत्तर आहे. योग्य उत्तरापर्यंत आपण पोहोचायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पाणी पुरवठा बंद का ठेवण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे, पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे कारण जलवाहिनी किंवा पाईपच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. असं उत्तर आपण काय करायचं आहे, लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पाण्याच्या वापराबाबत
नागरिकांना कोणती सूचना देण्यात आली आहे? त्याचं उत्तर आपण लिहायचं आहे. पाण्याच्या वापराबाबत नागरिकांना पाणी पुरवठा बंद असणार आहे व उपलब्ध पाण्याचा वापर अधिक काटकसरीने व जपून करावा अशी सूचना देण्यात आली आहे. हे आपण काय करू शकतो, त्याचं उत्तर लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा भाग आहे. फक्त सूचना फलक लिहिताना कोणती काळजी घेतलेली आहे किंवा जाहिरातीचे विषय हे आपण समजून घेतल्यानंतर जे जाहिरात आपल्याला विचारली जाईल ते आपण व्यवस्थित वाचायचे आहे एकदा दोनदा आणि त्याचा योग्य अर्थ लावायचा आहे. म्हणजे अशी जे काही प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तर आपण काय करू शकतो, योग्य पद्धतीने लिहू शकतो आणि आपण जास्तीत जास्त गुण मिळवू शकतो. सूचना म्हणजे काय किंवा सूचना फलकाचे वेगवेगळे विषय, सूचना तयार करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, अगदी नमुना सूचना फलक किंवा नमुना सूचना फलकावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे हे आपण पाहिली. आता हा जो सगळा भाग शिकवलेला आहे, जो आपण समजून घेतलेला आहे, त्याच्यावर आधारित स्वाध्याय आपण सोडवणार आहोत. स्वाध्याय आहे त्याचं मी प्रकट वाचन करतोय. प्रश्न: तुमच्या परिसरात वाचलेल्या सूचना फलकाचे लेखन करा. पुन्हा एकदा या सूचना फलकावर आधारित जो स्वाध्याय आहे त्याचं मी प्रकट वाचन करतोय. तुमच्या परिसरात वाचलेल्या सूचना फलकाचे लेखन करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा स्वाध्याय आहे जो तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुमच्या नोटबुकमध्ये वहीमध्ये आपण काय करणार आहोत, तुम्ही सोडवणार आहात आणि तुम्ही त्याचा सराव करणार आहात. आता तुमच्या परिसरामध्ये तुम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर बऱ्याच सूचना तुम्ही वाचल्या असतील तर त्यातली एखादी सूचना तुम्ही आठवायची आहे आणि आठवून तुम्ही काय करणार आहात तर त्याचं लेखन करणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्वाध्याय सुद्धा अभ्यासला. तर आम्ही सूचना फलक वाचतो हा जो भाग आहे, हा जो घटक आहे, हा इथं पूर्ण झाला. खूप खूप आभार. धन्यवाद.